नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता इस्रो या आपली अंतराळ संस्था आहे, त्या संस्थेत भरती सुटली. त्या भरतीची संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग. तर पहा मित्रांनो, इस्रो भरती 2025 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 320 जागांसाठी भरती सुटली मित्रांनो. 320 रिक्त जागा आहेत मित्रांनो. प्रत्येक पदाची रिक्त पदाची आपण संपूर्ण डिटेल्स माहिती व्हिडिओत पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, हा इस्रोचा लोगो वगैरे मस्तपैकी मित्रांनो लोगो आहे इस्रो आपल्या संस्थेचा. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणले जातं. त्याचा हा लोगो आहे मित्रांनो. तर हा मित्रांनो बघा, भरती सुटली एकदम बघा 27/5/2025. तर मित्रांनो, आपण कुठलीही बनावट माहिती टाकत नाही, पण हा भरती जी आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला पाहायला भेटेल, मराठी नोकरी कॉर्नर जाऊन पहा. तर मित्रांनो, ही पूर्णपणे जाहिरात आहे, त्याचा GRचा स्क्रीनशॉट आहे, जेणेकरून तुम्हाला खरं वाटावं मित्रांनो भरती 100% सुटलेली आहे. त्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रूफ देतो, GRचा प्रूफ देतो, जेणेकरून भरती सुटली आहे तुम्हाला कळावं. तर आता आपण पदाचं नाव तपशील पाहू. तर पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, सायंटिस्ट इंजिनियर SC इलेक्ट्रॉनिक्स, याच्या 113 रिक्त जागा आहेत. दुसरं पद आहे सायंटिस्ट इंजिनिअरिंग SC मेकॅनिकल, याच्या 160 रिक्त जागा आहेत. तिसरं पद आहे मित्रांनो, सायंटिस्ट इंजिनिअरिंग SC कम्प्युटर सायन्स, याच्यात 44 रिक्त जागा आहेत. चौथं पद आहे सायंटिस्ट इंजिनिअरिंग SC इलेक्ट्रॉनिक्स PRL, याच्यात 2 रिक्त जागा आहेत मित्रांनो. पाचवं आहे सायंटिस्ट इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स PRL, याची 1 रिक्त जागा आहे. असे टोटल मित्रांनो 320 रिक्त जागा आहेत. मित्रांनो 320 रिक्त जागा आहेत. आणि तुम्हाला आता मी कोणत्या डिपार्टमेंट व्हायचं तुम्हाला सांगितलं मित्रांनो. 5 ह्याच्यात पद आहेत, 5 पदाच्या रिक्त डिवायडेशन, 320 पदाचं 5 पदामध्ये डिवायडेशन दिलेलं आहे, तुम्हाला मी सांगितलं ते पाहून घ्या. आता आपण पुढे चालू मित्रांनो. शैक्षणिक पात्रता काय राहील, तर ते पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, त्यासाठी 65% गुणांसह BE किंवा BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. पद क्रमांक 2 आहे मित्रांनो, 65% गुणांसह BE किंवा BTech ते मेकॅनिकल. पद क्रमांक 3 आहे मित्रांनो, 65% गुणांसह BE किंवा BTech कम्प्युटर सायन्स. पद क्रमांक 4 आहे 65 गुणांसह BE किंवा BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. पद क्रमांक 5 आहे मित्रांनो, 65% गुणांसह BE किंवा BTech कम्प्युटर सायन्स. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला रिक्त पदे रिक्त पद 320 पद कोणते डिपार्टमेंटवर डिवायडेशन केले ते पण सांगितलं, आणि प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता काय ती पण सांगितली. त्यात तुम्ही मित्रांनो पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता पाहून निश्चित फॉर्म भरून टाका. तर मित्रांनो, वयाची अट पहा. 16 जून 2025 रोजी 18 ते 28 वर्ष, SC ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट. मित्रांनो, तुमचं 18 वर्षापेक्षा कमी वय नसलं पाहिजे, आणि 28 ओपन कॅटेगरीसाठी 28 वर्षापेक्षा जास्त वय नसलं पाहिजे. जर तुम्ही SC किंवा ST या कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट भेटेल. जर तुम्ही OBC या कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला मित्रांनो 3 वर्षाची सूट भेटेल. हे झालं मित्रांनो वयोमर्यादा किंवा वयाची अट म्हणलं जातं. तुमचं पाहून घ्या, 18पेक्षा कमी नसलं पाहिजे, आणि 28मध्ये थोडक्यात 31पेक्षा जास्त नसलं पाहिजे ते कॅटेगरीमधून असाल तर, आणि कॅटेगरीमधून नसाल तर 28पेक्षा जास्त नसलं पाहिजे मित्रांनो. तर नोकरी ठिकाण पहा मित्रांनो, नोकरी ठिकाण राहणार आहे ऑल इंडिया, संपूर्ण भारतात नोकरी ठिकाण राहणार आहे. तर फी पहा, 750 रुपये फी आहे मित्रांनो. जनरल OBC रिफंड, त्याचं तुम्हाला 500 रुपये रिफंड पण होणार आहेत, आणि SC ST PWD महिला एक्सर्शनल रिफंड 750. म्हणजे तुम्हाला मित्रांनो स्टार्टिंगला तुमच्या 750 रुपये घेतले जातील, नंतर ते तुम्हाला पैसे रिफंड पण होणार आहे मित्रांनो. 500 रुपये जनरल OBC कॅटेगरीने रिफंड होणार, आणि SC ST PWD महिला एक्सर्विसमॅनना पूर्णपणे रिफंड पैसे होणार. म्हणजे बऱ्यापैकी मित्रांनो फी तुमचं पूर्ण जेवढं कॅटेगरीवाल्यांनी पैसे भरले ते पूर्णपणे तुम्हाला रिफंड होणार आहेत. आणि मित्रांनो जनरल OBC कॅटेगरीचं फक्त 500 रुपये रिफंड होणार, तुमचं 250 रुपये मित्रांनो जमा केले जाणार, आणि 500 रुपये तुमचं रिफंड केले जाणार. तर ऑनलाईन महत्त्वाची तारखा पहा मित्रांनो. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 16 जून 2025. 16 जून मित्रांनो लास्ट डेट आहे अर्ज करायची. अजून आपल्या हातात 15 दिवस आहेत मित्रांनो, 15, 16, 17 दिवस आहेत. नक्कीच ज्या विद्यार्थ्यांनी BE किंवा BTech केलेलं आहे त्यांनी मित्रांनो फॉर्म भरून टाका. BE BTech झाला असेल तुम्ही निश्चित फॉर्म भरून टाका मित्रांनो. इस्रोमध्ये काम करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे. इस्रो एक मित्रांनो नावाजलेली आपल्या इंडियात नाही तर पूर्णपणे वर्ल्डमध्ये पॉप्युलर आपली स्पेस ऑर्गनायझेशन आहे. इस्रोमध्ये काम करण्याचे मित्रांनो बऱ्यापैकी भरत्या सुटत नाही इस्रोमध्ये लवकर, पण इस्रोमध्ये भरती सुटलेली आहे. तुम्ही नक्कीच तुमचं BE किंवा BTech झालेलं असेल ते मित्रांनो नक्कीच फॉर्म भरून टाका.
तर अशा प्रकारे मित्रांनो ही आपल्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याला इस्रो म्हणलं जातं आणि मराठी त्याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणलं जातं. त्या भरतीची मित्रांनो संपूर्ण भरती सुटली, त्याची संपूर्ण डिटेल्स मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही काही विद्यार्थ्यांनी याच्याबद्दल शंका असते मित्रांनो कमेंट नक्की करा, लगेच आपण त्याला मित्रांनो पर्यायी उत्तर दिलं जाईल मित्रांनो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही मित्रांनो आपण भरतीची पूर्णपणे जाहिरात टाकताना तुम्ही भरती पूर्णपणे GR पाहून घ्या मित्रांनो. आणि आधी 15-16 दिवस तुमच्या हातात आहे, ज्याने किंवा BE किंवा BE किंवा BTech जाऊन तुम्ही जर प्रायव्हेट कंपनी जॉबला केला तर भारतात मित्रांनो 20, 17, 18, 20पर्यंत पगार दिला जातो. पण तुम्हाला एक मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची इस्रो सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत येते, त्यात तुम्हाला जॉब करण्याची सुवर्ण संधी आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी BE BTech झालेलं असेल मित्रांनो नक्कीच फॉर्म भरून टाका. 15-16 दिवस तुमच्या हातात आहेत, फॉर्म भरून टाका मित्रांनो. तर मित्रांनो आज व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता एक पुढं मी एकदम भरत्या सुटलेल्या आहेत, त्या आपण नक्कीच आता उद्यापर्यंत टाकत जाईल मित्रांनो. तर इस्रोची भरती सुटली, काही तुमच्या मनात शंका असतील कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.